नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण लाडक्या बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मोदकाचं सारण तयार करूया। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेले आहे। 1 चमचा खसखस घालून अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। हे सुद्धा आपण 1 मिनिट परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून 5 ते 10 मिनिटं हे सारण आपण मीडियम आचेवरती परतून घ्यायचं। हे बघा, आपलं सारण तयार आहे। त्याच्यामध्ये आता आपण वेलची पूड घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून सारण थंड करून घेऊया। सारण थंड झालेलं आहे आणि मी इथे आपण जशी चपातीसाठी गव्हाचं पीठ मळतो तसंच हे गव्हाचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे। सारण आणि गव्हाचं पीठ तयार आहे। आता आपण गव्हाच्या पीठ एक छोटा गोळा घेऊया, जसं आपण पुरीसाठी घेतो। आता त्याला पीठ लावून एक छोटीशी पुरी लाटून घेऊया। पुरी लाटून झालेली आहे। आता आपण त्याला छोट्या छोट्या कळ्या पाडून घेऊया, अशा प्रकारे। हे बघा, आता त्याच्यामध्ये हवं तेवढं सारण भरून मोदकाला हलक्या हाताने बंद करून घेऊया। मोदक आपले तयार झालेले आहेत। तर आपण ते वाफवून घेऊया। त्यासाठी मी टोपामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे। त्याला वरून तूप लावायचं आणि मग त्याच्यामध्ये मोदक ठेवून वरून झाकण ठेवून आपण ते 10 ते 15 मिनिटं त्याला वाफ बसून देऊया। दहा ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि मोदकांना मस्त अशी वाफ बसलेली आहे। आपला हा गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।